नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पुढील 2 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आहे। पुढील 24 तास विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। 1 ऑगस्ट पासून विदर्भातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। दुसरीकडे आज जळगाव जिल्ह्यासाठी देखील हवामान खात्याकडून थेट रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचू शकतं, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतात झाडाचा किंवा विजेच्या खांबाचा आसरा घेऊ नये, सुरक्षित स्थळी राहावे अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत।